रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांना पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून अरुणावती प्रकल्पातून डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो की डाव्या कालव्याला ठिकठिकाणी पाझर आणि भगदाड पडल्यामुळे अनेक ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। डाव्या कालवा हा अरुणावती प्रकल्पापासून तर शेवटच्या टोकापर्यंत 46 किमी लांबी एवढा हा कालवा गेलेला आहे। डिग्रसपासून नजीक 7 किलोमीटर अंतरावर अरुणावती प्रकल्पाचं निर्मिती करण्यात आलेली आहे। अरुणावती प्रकल्प निर्मित करण्यामागचा उद्देश शासनाचा सकारात्मक जरी असला तरी मात्र पाटबंधारे विभागाचं यामध्ये कुठेतरी दुर्लक्ष होताना पाहायला मिळते। बंधारे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी पाणी वाचवण्यात कुठेतरी असक्षम दिसत आहे, त्यामुळे रोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या डिग्रसपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या दाबडी पांगरी या शेत शिवारात आहे आणि या ठिकाणी अरुणावती प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने शेतकऱ्यांचं देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते। त्यामुळे पाटबंधारे विभाग वाया जाणाऱ्या पाणी याकडे लक्ष देऊन ते पाणी थांबवतील का असा एक प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जातोय। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।